Okay, so the recording has been started, so you can mark your attendance now. Thank you, sir. Okay, so now we will start with the lecture. Is the screen visible? Screen दिख रहा है सबको? Okay. तो अभी हमें थोड़ा सा लैंग्वेज का पार्ट करना है और उसके बाद हम लोगों ने जैसा डिसाइड किया था वी हैड टू टेक रीडिंग, स्पीकिंग एंड डिबेट. दैट वाज रिमेनिंग इन द लास्ट लेक्चर. लास्ट लेक्चर में हमारा थोड़ा बीच में कट हो गया वो डिबेट का. और उसके बाद हमने डिसाइड किया था हम लोग फिर से एक बार वो एक्टिविटी लेंगे. जिन्होंने लास्ट टाइम पार्टिसिपेट नहीं किया इनके लिए उनके लिए स्पेशल नोटिस है कि आप ये ध्यान रखिए कि आप भी एक ना एक सेंटेंस, एटलीस्ट वन सेंटेंस शुड बी कंट्रीब्यूटेड बाय ईच एंड एवरी स्टूडेंट. ओके, रिलेटेड टू दैट पर्टिकुलर टॉपिक, एनी टॉपिक. हम लोग टॉपिक, डिबेट सब कुछ बाद में डिसाइड करेंगे. पहले थोड़ा सा हम लैंग्वेज का स्टडी कर लेंगे और उसके बाद वो डिबेट और स्पीकिंग की एक्टिविटीज में जाएंगे. ओके, सो फर्स्ट ये कुछ चीजें. रीड द फॉलोइंग वर्ड्स केयरफुली एंड फिल इन द ब्लैंक्स बाय चूजिंग अप्रोप्रिएट वर्ड गिवन इन द ब्रैकेट्स. तो ब्रैकेट में एक हमें वर्ड्स की लिस्ट दी गई है. उनके मीनिंग्स अगर आपको पता है तो हम उनका करेक्ट यूज रिस्पेक्टिव सेंटेंस में कर सकते हैं. राइट. सो फर्स्ट हम लोग देखते हैं कि हमें कितने सारे वर्ड्स के मीनिंग पता है और कौन से वर्ड्स के मीनिंग पता नहीं है और वो क्या है. सो फर्स्ट वर्ड इज अफ्रेड. तो व्हाट इज द मीनिंग ऑफ वर्ड अफ्रेड? यू कैन राइट इन मराठी और हिंदी, विच एवर लैंग्वेज इज प्रेफरेबल. सिर्फ उसका मीनिंग आपको समझ में आना चाहिए. ऐसा नहीं है कि उसका इंग्लिश सिनोनिम ही हो या इंग्लिश में ही उसका मीनिंग आना, ऐसा कुछ कंपल्शन नहीं है. करेक्ट, भीति. करेक्ट. सो किसी चीज का डर लगना यानी अफ्रेड ऑफ, टू बी अफ्रेड ऑफ समथिंग. करेक्ट, वेरी गुड. नेक्स्ट वर्ड इज प्लंज्ड. प्लंज्ड, इसका मीनिंग पता है किसी को? प्लंज्ड वर्ड का ओके. सो सबसे रिप्लाई है इसका मीनिंग नहीं पता है. तो प्लंज्ड का मतलब या तो जंप करके जाना या फिर किसी चीज में धीरे धीरे एंटर करना. करेक्ट. बुडलेलं असणं किंवा हळूहळू एंट्री करणं एखाद्या गोष्टीमध्ये. दॅट इज प्लंज्ड इनटू समथिंग. येस, ओके, शुअर. या, सो नाउ आई विल बी एबल टू रोटेट इट. नेक्स्ट इज appeared. Appeared, to be visible. Correct, very good. Next word is, just give me a moment. Yeah, shrilly. Shrilly. नाही. ओके, दिसणे मगाच्याच होत. श्रीलीचं मीनिंग माहित नसेल. माईक ऑफ करा ज्यांचा कोणाचा ऑन झाला होता. श्रीली मीन्स इन हाय पिच्ड व्हॉइस. कशाचा तरी खूप जोरात आवाज येणे. खूप हाय पिच्ड व्हॉइस जो असतो आपला, आपण गाण्याचं जे म्हणतो, ओरडून बोलल्याचा जो कशातनं जोरात आवाज येतो, दॅट इज श्रीली व्हॉइस. करेक्ट, व्हेरी नॉइझी. नेक्स्ट, स्किम्ड. स्किम्डचे दोन मीनिंग्स आहेत. एक वर्ड तुम्ही अगदी रेग्युलर यूज कदाचित ऐकलेला असू शकतो. सो बघूया तुमच्याकडून काय मीनिंग्स येतात, त्याच्यावर मी पुढे सांगते. स्किम्ड नाही. कला नाही. कला काळा याच्यापैकी काही नाहीये स्किम्डचं मीनिंग.
स्किम्ड मिल्क ऐकलंय? स्किम्ड मिल्क. जर कधी नाही, बॉइल्ड नाही. मॉलमध्ये गेलात तर जो मिल्कचा सेक्शन असतो त्याच्यामध्ये स्किम्ड मिल्क नावाने काहीतरी ठेवलेलं असतं. सो दॅट स्किम्ड मिल्क म्हणजे उकळल्यानंतर, दूध उकळल्यानंतर जे साई येते किंवा फॅट्स ज्या दुधातून काढून घेतलेले असतात त्या दुधाला स्किम्ड मिल्क म्हणतात. ज्याच्यातून साय काढून घेतलेली असते, दॅट इज फॅट कंटेंट कमी झालेला असतो त्या दुधाचा. सो ते स्किम्ड मिल्क असतं. हे एक मिनिंग झालं स्किम्डचं. आणि जे आपल्याला लागणारं मिनिंग आहे ते वेगळं आहे. हे स्किम्डचं एक मिनिंग होतं ज्याच्यामध्ये असं असतं की एखादी गोष्ट उकळल्यावर किंवा काही केल्यावर जर वरती जो लेअर येईल तो जो आपण काढून टाकतो, दॅट इज स्किमिंग. दॅट इज द प्रोसेस ऑफ स्किमिंग. ओके. आणि दुसरं मिनिंग स्किम्डचं असं आहे की एखाद्या गोष्टीला जस्ट असं वरवरती बघणं किंवा मराठीमध्ये काय म्हणतात त्याला, पुस्तक चाळलं आपण कसं म्हणतो, पुस्तक चाळलं अशी टर्म ऐकलीये. सो दॅट इज स्किम्ड थ्रू द बुक और स्किम्ड थ्रू एनिथिंग, दॅट इज ऑल्सो स्किम्ड. आणि सेकंड मिनिंग विच वॉज युज्ड इन स्किम्ड मिल्क. सो दोन मिनिंग्स आहेत या वर्ड्सची, या वर्डची. नेक्स्ट वर्ड इज डिव्हर्ड. डिव्हर्ड. सो मिनिंग माहिती आहे डिव्हर्डचं? ओके. थोडस फक्त आता खाल्लं स्वॅलो याच्यापेक्षा जास्ती कसं ते मिनिंग त्याचं कसं आहे, खूप भूक लागलेली असताना आपण कसं भसाभस खाणार, राईट, टू इट समथिंग बट खूप फास्ट, खूप क्विकली. आधाशा सारखं खाल्लं जे मराठीत म्हणतो ना, दॅट इज डिव्हर्ड समथिंग. कोवर्डाईस. कोवर्डाईस. लॅक ऑफ ब्रेव्हरी. व्हेरी गुड, परफेक्ट. सो आता आपल्याला सगळ्याची मिनिंग्स आपण इन शॉर्ट बघितलेली आहेत. अगदी टर्म टू टर्म नाही बघितलेलं की ह्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतील, ह्याला मराठीत काय म्हणतील असं नाही. बट हाऊ वी कॅन यूज दीज वर्ड्स इन सेंटेन्सेस ते आता आपण बघूया. करेक्ट. फुलिश और लॅक ऑफ ब्रेव्हरी, लॅक ऑफ करेज, ऑल डज मीन कोवर्डाईज. Yeah. So the first sentence is Arun is full of dash. So which of the above words can be used correctly in this sentence? First, Arun is full of yes, Arun is full of cowardice will be the correct word. Correct use of word will be cowardice and not afraid. Okay. जर इथे सेंटेन्स असं असतं की अरुण इज डॅश ऑफ समथिंग, डॅश ऑफ डार्क, तर तिथे आपण यूज केला असता वर्ड अफ्रेड ऑफ समथिंग. The second is the violin played very dash and merrily. श्रीली. परफेक्ट. याच्यामध्ये एक आपण थोडीशी हिंट घेऊ शकतो. आता एक्झाम मध्ये असं होऊ शकतं की सगळे जे वर्ड्स असतील, लिस्ट जी वर्डची असेल त्यातल्या प्रत्येकाचं मिनिंग माहित असेलच असं नाही. होऊ शकतं की एखाद दुसऱ्या वर्डचं मिनिंग माहित नाहीये, बट ग्रामॅटिकली पण ते शब्द वापरून बघायचे कुठेतरी. आता जसं वरती होतं की अरुण इज फुल ऑफ अफ्रेड, असं सेंटेन्स युजल इंग्लिशमध्ये नाही होत. आपण अफ्रेड ऑफ समथिंग अशा फ्रेम मध्ये जातं ते. तसं इथे मेरिली, श्रीली हे दोन्ही वर्ड्स मॅच होत आहेत, ग्रामॅटिकली ते सेंटेन्स करेक्ट होतंय. बाकी कुठला वर्ड तिथे जात नाहीये. ओके. सो जर मिनिंग माहित नसेल तर अशी सुद्धा सवय लावून घ्या, कारण एक्झामला जे काही वर्ड्स येतील ते सगळेच आपले एका वर्षात कव्हर होतील असं नाही, किंवा इन द स्पॅन ऑफ लास्ट 5 or 6 years जेव्हापासून तुम्ही इंग्लिश शिकताय तेव्हापासून सगळेच वर्ड्स कव्हर झाले असतील असं कंपल्शन नाहीये. त्यामुळे असं थोडीशी ट्रिक वापरायची तिथे. आणि जेव्हा प्रॅक्टिस करत असाल तेव्हा मात्र सगळ्या वर्ड्सचं मिनिंग चेक करून घ्यायचं. ऍक्च्युअल पेपर सोडवताना, बोर्डची एक्झाम देताना, 10th मुलांसाठी सांगतेय, बोर्डची एक्झाम देताना ही ट्रिक यूज करायची. बाकीच्यांनी जर ते शब्द नाही तेव्हा लक्षात आलेले, 8th 9th ची जरी एक्झाम देताय तुम्ही आणि ते वर्ड्स प्रॉपरली कळत नाहीयेत, लक्षात नव्हते आले, तर घरी येऊन त्यांचं मिनिंग चेक करायचं.
तसंच सोडून नाही द्यायचं. नेक्स्ट सेंटेन्स इज रवी सेड, आर यू रिअली डॅश ऑफ द डार्क. सो नाव हिअर द वर्ड इज व्हेरी क्लिअर. आपण मगाशी त्याच्यावर डिस्कस केलेलं आहे आता. अफ्रेड ऑफ. व्हेरी गुड. The whole village dash into darkness. The whole village dash into darkness. Plunged. Perfect. The lions dash their prey hungrily. So आता इथे hungrily हा जो वर्ड आहे ना, त्याच्यामुळे आपल्याला परफेक्ट वर्ड इथे यूज करायचा एक क्लू मिळतोय, हिंट मिळतीये. devoured. devoured. devoured करेक्ट वर्ड आहे इथे. द लायन्स devoured their prey hungrily. आधाशासारखं त्यांनी खाल्लं, भूक लागली होती त्यामुळे भसाभसा खाल्लं. ही डॅश थ्रू द रिपोर्ट. एफ जे सेंटेन्स आहे, ही डॅश थ्रू द रिपोर्ट. नाही, ही अपियर्ड थ्रू द रिपोर्ट नाही होत. अपियर्डचं मिनिंग काय असतं? दिसणे. सो एखादी वस्तू दिसू शकते, एखादी व्यक्ती दिसू शकते. अपियर्ड थ्रू द रिपोर्ट असं सेंटेन्स नाही होणार. ही अपियर्ड थ्रू द विंडो, तो खिडकीतून दिसला असं सेंटेन्स होऊ शकतं. बट ही अपियर्ड थ्रू द रिपोर्ट्स असं नाही होणार. तो रिपोर्ट्स मधून दिसला असं नाही होणार. म्हणून इथे आपण ही स्किम्ड थ्रू द रिपोर्ट, म्हणजे त्यांनी रिपोर्ट आले तो रिपोर्ट मधून वाचून थोडं थोडं गेला, पटापट रिपोर्ट पुढे पानं ढकलली, अशा अर्थी हे सेंटेन्स आहे. ओके. आणि आता लास्ट सेंटेन्स जो एक वर्ड राहिलाय तो, वन बाय वन द स्टार्स अपियर इन द स्काय. ओके. सो क्लिअर झालं कुठला वर्ड आपण कधी कधी कुठे कुठे वापरलाय. व्हेरी गुड. आता ह्याच्यातच एक लँग्वेज स्टडी मधलाच पुढचा पार्ट आहे, तो पटकन करून घेऊ. तुम्हाला माहितीही असेल कदाचित. देर आर वर्ड्स दॅट हॅव द सेम प्रोनाउन्सिएशन बट डिफर इन स्पेलिंग्स. दे आर कॉल्ड होमोफोन्स. राईट. हे ऐकलेलं असेलच. होमोफोन्स म्हणजे कुठले वर्ड्स की ज्यांचं प्रोनाउन्सिएशन जे ऐकायला सिमिलर आहेत, बट देअर मीनिंग इज ऑल्सो डिफरंट अँड देअर स्पेलिंग इज ऑल्सो डिफरंट. फॉर एक्झाम्पल, फेअर, fair. No, no. So what is the meaning of the first fair? FAIR, fair चा meaning काय असतं? The lions appeared their prey hungrily असं नाही होणार. कारण सांगते. द लायन्स, द सेंटेन्सचं मीनिंग काय आहे आपल्याला, की सिंहानी त्याचं जे प्रे होतं शिकारीला हंग्रीली काहीतरी केलंय. राईट. अपियर्डचं मीनिंग असतं दिसणे. स्वतः आपल्याला सेंटेन्स असं करायला लागेल की लायन्सनी प्रे कडे बघितलं. ओके. सो जर लायन्स सॉ देअर प्रे हंग्रीली असं होऊ शकतं, किंवा द प्रे अपियर्ड टू हंग्री लायन्स असं होऊ शकतं. बट हे सेंटेन्स होणार नाही. ओके. आय गेस भैरवी नाव आहे ना जिने आता लायन्स अपियर्ड विचारलं? भैरवी. राईट. ओके. वेदांत. सॉरी वेदांत. क्लिअर झाला तुझा डाऊट? व्हेरी गुड. फेअरचा मीनिंग, येस, दोन मीनिंग आहेत फेअरची. आणि पुढचा जो फेअर आहे, दोन्ही सगळ्यांची मीनिंग बरोबर आहेत. आणि पुढचा जो FARE फेअर आहे त्याचं मीनिंग काय आहे? फी किंवा भाडं. करेक्ट. फेअर. आपण टॅक्सी फेअर और ऑटो फेअर म्हणतो. करेक्ट. तसंच सेम पुढे जे आहे ते KNOW, नो आणि नो, आपण उच्चार करताना दोन्ही आपल्याला नो असेच येणार आहेत. पहिल्याचं स्पेलिंग KNOW, नो म्हणजे माहित असणं,
आणि नो म्हणजे नाही, NO नो म्हणजे नाही. सो सेम प्रोनाउन्सिएशन, डिफरंट स्पेलिंग अँड मीनिंग, होमोफोन्स. Sometimes the words have the same spellings and pronunciation but can have different meanings in different situations. आपण आता एक असा वर्ड यूज केलाय तो तुम्हाला मला सांगायचा आहे काय आहे तो. दे आर कॉल्ड होमोग्राफ्स. स्वतः हे नवीन आहे काहीतरी की होमोग्राफ्स म्हणजे काय, असे वर्ड ज्यांचं प्रोनाउन्सिएशन सेम आहे, स्पेलिंग पण सेम आहे, बट विथ रिस्पेक्ट टू द सेंटेन्स त्याचं मीनिंग वेगळं होतंय. फॉर एक्झाम्पल, वॉच, ऑब्झर्व. वॉच शोज टाइम, द थिंग विच शोज टाइम. राईट, आपण स्पेलिंग सेम करतो वॉचचं, WATCH करतो दोन्ही ठिकाणी. बट आता समज मी म्हणतेय की आय वॉच द मूवी किंवा येस आय वॉच द मूवी असं जर मी म्हणलं तर आपल्याला तिथे असा कोणी संदर्भ लावेल का की मी वॉच जे म्हणतेय ते घड्याळ संदर्भात आहे. तिथे कळेल ना की मी बघतीये ह्याच्यासाठी मी वॉच वापरतीये. राईट. आणि सेकंड आहे जे वॉच ते काय बरं सेंटेन्स करता येईल, द वॉच इज ऑन द वॉल असं जर आपण केलं तर तिथे बघणे हा अर्थ येणार नाही, हेही कळेल आपल्याला की काहीतरी बघतोय वॉलवर असं नाहीये. राईट. सो आता एखादं असं करेक्ट रिस्ट वॉच किंवा जे भिंतीवर असतं ते सुद्धा घड्याळ. अजून एक आत्ता आपण वर्ड बघितलाय, करेक्ट, माय डॅड गिफ्टेड मी अ वॉच. व्हेरी गुड. आत्ता अजून एक शब्द, येस इट्स अ क्लॉक. ओके, या करेक्ट. Yes, the one which we wear on the wrist is watch, and the one that is present on the wall or hanging on the wall is clock. Correct. Very good. Back, पाठी, पेठ. नाही कळलं मला आता जे बॅक वाले पाठवलेस तू ते. आता आपण 2 मिनिटापूर्वी वरती जे वर्ड्स डिस्कस केले त्याच्यामध्ये एक वर्ड असा आपला आला होता ज्याचं स्पेलिंग सेम आहे आणि दोन वेगवेगळी मिनिंग्स आहेत. आठवतोय का तो वर्ड? करेक्ट, स्किम्ड. नाही, फेअरचे ओके, फेअर मध्ये पण तसं होऊ शकतं, स्किम्ड पण आहे एक. स्किम्ड जो आपण मगाशी डिस्कस केलेला होता. येस, बॅट. बॅट अगेन द नेक्स्ट वर्ड, बॅट पण बरोबर आहे. व्हेरी गुड. सो दीज आर होमोग्राफ्स. Fair, not very good, not very bad. Fair, an exhibition and sell of. Fair of complexion, skin tone. जे मगाशी होतं तेच वाले सगळे शब्द आहेत ते. Homophones and homographs are together known as homonyms. Give the homophones of the following. Blue. Blue. Can you write the homophone for this word blue? व्हेरी गुड, करेक्ट. दोन्हीची मिनिंग माहिती आहेत ना? ब्लू म्हणजे तो निळा, पहिला तर क्लिअर आहे. हे ब्ल्यू म्हणजे हे जे सेकंड, करेक्ट. बेअर. येस. बीट. बीट. त्याच्यात फक्त एकच छोटस चेंज होतं, बेट. करेक्ट. हा, आता इथे दोन येऊ शकतात. एक तर ते BEET वालं मला जास्ती करेक्ट कुठलं वाटतंय सांगू? BEAT जास्ती करेक्ट वाटतंय. का ते सांगते, कारण आपण हे जे BIT बीट असतं ना त्याचा उच्चार आपण बीट करतो आणि जे तिथे BEET आहे त्याचं प्रोनाऊन्सिएशन करताना आपलं थोडं बीट असं होतं.
राईट. सो आय थिंक बोथ आर, तसं बघायला गेलं तर करेक्ट आहेत, बट मोर करेक्ट विल बी BEAT बीट. कारण तेवढं करेक्ट ई जो स्ट्रेचिंग आपण करतोय, दॅट स्ट्रेचिंग इज मोर इन केस ऑफ BEAT देन BIT. चेंज ऑफ सिलेबस. Maitreya, question is not clear to me. Your question is not clear to me. नेक्स्ट 2. 2चं तर एकदम इझी आहे, आपण कायम लहानपणापासून करतच आलोय ते. सो व्हॉट विल बी द होमोफोन फॉर TO2? TWO2 or 2? करेक्ट. ऑल द 2 जे दोन्ही लिहिलेले आहेत, दोज आर कॉल्ड एज होमोफोन्स फॉर द वर्ड 2. TOO2, TOO2 चा पण करतो आपण आणि TWO चा वापर पण करतो. व्हेरी गुड. नेक्स्ट वन इज सन. SON, सन. करेक्ट. ओके. सो अजून एक लिस्ट आहे, आपण ती पण एक्सरसाइज मधली सॉल्व्ह करून घेऊया पटकन. पिक द होमोफोन्स फ्रॉम द टेक्स्ट. तर आपण टेक्स्ट मध्ये अख्खं परत फिरत बसण्यापेक्षा आपल्याला जे काही सुचताय ते लिहू. जे नाही सुचणार ते आपण नंतर जेव्हा रीडिंगच्या वेळेला टेक्स्ट रेफर करू तेव्हा आपल्याला कळतील. ओके. सो फॉर फर्स्ट वन इज सी. करेक्ट. सी. वुड. वुड नाही, रायमिंग वर्ड नाही वापरायचंय. फूड विल नॉट बी अ होमोफोन फॉर वुड. पटकन क्लिंग होतं असं. WOULD, वुड. येस, जो विलचा आपण फॉर्म यूज करतो दॅट इज वुड. हा. एक्झाम मध्ये ह्याच्यावरती लक्ष ठेवा, कारण ते छोटासा जो लँग्वेज स्टडीचा पार्ट असतो जिथे यू हॅव टू राईट आयदर होमोफोन्स ऑर होमोग्राफ्स ऑर समथिंग लाईक रायमिंग वर्ड्स, तर तिथे कन्फ्युजन होऊ शकतं. ओके सर. ओके, आय विल फिनिश टिल 8:50. येस, थँक्यू सर. Okay, so when you will be referring for, when you will be appearing for the exam, प्लीज सी द क्वेश्चन प्रॉपरली. असं पटकन होऊ शकतं, आपण एक्झामच्या टेन्शन मध्ये असतो. सो वाईल रायटिंग आता जसं झालं, वूड समोर आलं आपण पटकन फूड लिहून येतो. राईट. सो त्याच्यावरती थोडंसं लक्ष ठेवायचं कायम. द नेक्स्ट इज देअर. THERE, देअर. थर्ड, THERE, देअर. सो व्हॉट इज द होमोफोन फॉर दिस वर्ड देअर? याचा यूज करताना खूप प्रॉपरली आणि केअरफुली करायचा असतो. बऱ्याच नंतर सुद्धा आफ्टर 10th जेव्हा आपण काही करायला जातो तेव्हा सुद्धा हा वापर बरेच वेळेला चुकतो. देर आर मेनी बुक्स. देर आर मेनी बुक्स असं असेल तर चुकून THEIR लिहिलं जातं. किंवा असे जेव्हा सेंटेन्सेस असतात जिथे THEIR वापरायचं असतं त्याच्या जागी चुकून THERE वापरलं जातं किंवा उलट होतं. सो त्या ठिकाणी थोडस लक्ष द्यायचं असतं. कॉमन मिस्टेक्स आहेत या. सीन. SCENE, सीन. सीन. करेक्ट. सो ह्या दुसरा जो सीन तुम्ही आता लिहून पाठवला त्याचा मिनिंग असतं बघणं, आणि तो SCENE वाला असतो तो सीनरी मध्ये जो आपण वापरतो तो. वन. हे तर एकदम कॉमन आहे. वन नाही, वन. ONE, वन. WON, वन म्हणजे जिंकणे. ONE, वन, एक. येस. ओन वगैरे काही नाहीये. वनचं ONE, वन. आय. हे तर एकदम सोपं आहे. आय. करेक्ट. मी आणि डोळा. पीस.
पीस आय गेस आपण मागच्या वेळेला पण एकदा डिस्कस केलेलं आहे. पीस साठीचा होमोफोन करेक्ट. जो PEACE पीस होता त्याचं मिनिंग काय असतं? शांतता. आणि हा जो PIECE पीस आहे याचा मिनिंग असतं तुकडा. ओके. थ्रू आता इथे थोडस प्रोनाउन्सिएशन डिफरंट होतं. थ्रू जो मला डोक्यात वर्ड येतोय तो थ्रू आहे. ओके. सो इथे पण आपण बघू शकतो की ऍक्च्युअल प्रोनाउन्सिएशन करताना एकीकडे थ्रू येतंय, एकीकडे थ्रू येतंय. थोडासा चेंज आहे ऍक्च्युअली यांच्या प्रोनाउन्सिएशन मध्ये. नेक्स्ट इज हेन्स. हेन्स या हेन्स करेक्ट. आणि लास्ट नॉट. ह्याचं पण सोपं आहे नॉट, कारण के सायलेंट आहे. जसं नो मध्ये होतं तसंच इथे पण आहे. व्हेरी गुड. आले आपल्याला सगळेच आले. आता थोडस होमोग्राफ्स बद्दल आहे. ही सॉ हिज 2 ब्रदर्स आणि द सेकंड सेंटेन्स इज द वुड कटर कट द वीक ब्रांच विथ हिज शार्प सॉ. Second, the bird injured his wings. He lives in the sea wing of the building. हे होमवर्क साठी कराल. ओके. त्याचे फक्त समोर मीनिंग्स लिहायचे. You have to write the meanings of the words in that context. Okay, so you can take the screenshot for this. 10th मराठी मीडियमच्या टेक्स्टबुक मधला आहे जो एक्सरसाइज आहे तो. आणि प्लीज झालं. You can write it in any language, but preferably English, because there might be a chance of this question coming in the exam paper. Yes, I'll try to share it in the Google Classroom. ओके. सो हा एक्सरसाइज करून या. प्रेफरेबली इंग्लिशमध्ये अशासाठी लिहा, कारण जर एक्झाम मध्ये आलं तर तिथे तुम्हाला इंग्लिशमध्ये कंपल्सरी लिहायला लागेल. म्हणून ट्राय करा की इंग्लिशमध्ये तुम्हाला स्वतःला समजून घेण्यासाठी आधी मराठीत समजून घ्या आणि हवं तर इंग्लिशमध्ये लिहा. दॅट इज ओके. दॅट इज फाईन. ओके. सो वी विल स्टार्ट विथ सम ऑफ द रीडिंग ऍक्टिव्हिटी अँड देन वी विल मूव्ह ऑन फॉर डिबेट. आपल्याकडे थोडा वेळ राहील. 20 मिनिटं आहेत आपल्याकडे. 5 मिनिटं फक्त रीडिंग घेऊया आणि आफ्टर दॅट विल मूव्ह फॉर डिबेट. ओके. सो लास्ट लेक्चरला एकदा मला फक्त कन्फर्म सांगा, लास्ट लेक्चरला वेदांत तुझं रीडिंग झालंय? विल डिस्कस द टॉपिक आफ्टरवर्ड्स. 5 मिनिटं थांबा जरा. वेदांत रीडिंग झालंय? ओके. लास्ट लेक्चरला लक्ष आणि मैत्रेय तुमचं नाव येऊन गेलं रीडिंगच्या लिस्टमध्ये, बट येस यू आर नॉट देअर इन द लास्ट लेक्चर. देअरफॉर विल यू रीड इन दिस लेक्चर नाव? मैत्रेय आणि लक्ष. ओके. मैत्रेय, प्लीज स्विच ऑन युअर माइक देन. Yes, ma'am. Can I continue? Yes, yes. From? Ma'am, from where can I? Yes, the young seagull was alone on his ledge. Yes, thank you. The young seagull was alone on this ledge. His 2 brothers and his sister had already flown away the day before. He had been afraid to fly with them. Somehow, when he had taken a little run forward to the brink of the ledge and attempted to flap his wings, he became afraid. The great expanse of sea stretched down beneath, and it was such a long way down, miles down.
He felt certain that his wings would never support him. So he bent his head and ran away back to the little hole under the ledge, where he slept at night. Even when each of his brothers and his little sisters, whose wings were far shorter than his own, ran to bring, flapped their wings, and flew away, he failed to muster up courage to take the plunge which appeared to him so desperate. His father and mother had come around, calling to him shrilly, upbraiding him, threatening to let him starve on his ledge unless he flew away. But for the life of him, he could not move. Okay, very good. You can switch off your mic now. Laksh, are you there in the lecture? Yes, ma'am. Okay. Please start reading the second paragraph. That was. Screen That display? was Yes. that was 24 hours ago. Since then, nobody had come near him. The day before, all day along, he had watched his parent, parents flying about with flight. With It his brothers. with with his स्क्रीन etching. दिसत नाहीये का? स्क्रीन झूम करू? मॅम ब्लर दिसतंय ते. ओके, जस्ट गिव्ह मी अ मिनिट. येस. 2 मिनिट थांब फक्त. ते मे बी रेंजच्या इश्यूमुळे पहिल्यांदा ब्लर होईल. थोडा वेळ थांबलास की होईल व्यवस्थित. आता दिसतंय? हो हो. हा. He had watched his parents flying about with his brother and sister, perfecting them in the art of flight, teaching them how to skim the way and how to dive for fish. He had in fact seen his older brother catch his first herring and devour it, For it. standing on a rock, which his parents circled around, raising a proud crackle, and all the morning the, the whole family had walked about the big Plateau. patio midway down the opposite, opposite chief, Cliff. tuning him for Taunting. taunting him for covered Cowardice. cowardice. Yes. Please continue. हा एवढा एक पॅराग्राफ वाच फक्त. The sun was ascending the sky, blazing his ledge that faced the south. He felt the heat because he had no eaten since the previous Night. nightfall. Yes, very good. You can switch off your mic now. Okay. So now we will start with the debate. आपण एक टॉपिक मागच्या वेळेला आय डोंट नो आपण डिस्कस केला होता का कुठला, बट मला एक टॉपिक वाटतोय ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस ऑफ इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स असा टॉपिक चालेल. सगळ्यांना हा टॉपिक चालणार असेल तर चॅटबॉक्स मध्ये सांगा, किंवा तुमच्या जवळ जर कुठला इंटरेस्टिंग टॉपिक असेल तर तो सांगा. चालेल. ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस ऑफ इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स जो मागच्या वेळेचा टॉपिक होता त्याच्या रिलेशन मध्येच आहे हा थोडासा. ओके. सो आता लास्ट टाइम सारखंच करूया. 2 टीम्स, गर्ल्स आणि बॉईज.
त्यापैकी मागच्या वेळेला आता आपण जेव्हा ऑनलाईन टीचिंग किंवा ऑनलाईन क्लासेसचे ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज डिस्कस केले, गर्ल्स वर पार्टिसिपेटिंग इन ऍडव्हान्टेजेस. सो आता यावेळेला आपण उलट करूया. गर्ल्सनी डिसएडव्हान्टेजेस ऑफ इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आणि बॉईजनी ऍडव्हान्टेजेस ऑफ इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स. ओके, इज इट ओके फॉर ऑल? एकदा फक्त चॅटबॉक्स मध्ये कळवा की हे चालेल सगळ्यांना, सो दॅट वी कॅन स्टार्ट. परफेक्ट. सो हु वॉन्ट्स टू स्टार्ट फर्स्ट? आता स्टार्टिंग कोणतरी बॉईज पैकी करेल, कारण ऍडव्हान्टेजेस त्यांच्याकडे आहेत. जय, ओके, व्हेरी गुड. प्लीज स्टार्ट. You can switch on your mic and start. Ma'am, we can use online electronic gadgets for taking information of the world and many other things. Okay, so the information is available quickly and easily by using electronic gadgets. आपण इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स म्हणजे मेनली काय फोकस ठेवूया आजच्या डिबेटमध्ये? मोबाईल फोन्स, लॅपटॉप्स, कम्प्युटर, टीव्ही. ओके, देर आर मेनी इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स अराउंड अस. आपण या चारवर फोकस ठेवूया आणि आपलं डिस्कशन कंटिन्यू करूया. सो जयचा पहिला पॉइंट झालेला आहे, दॅट वी कॅन गेट इन्फॉर्मेशन इझिली, क्विकली थ्रू ऑल दीज रिसोर्सेस. येस, नंदिनी. But ma'am, because of electric gadgets, it is very harmful also, such as TV. If we use it for more hours, it will affect our eyes and it will get. Yes, okay. So if we are going to use these electronic gadgets for more hours or more time period, then it might affect our physical health. It might affect on eyes or back pain, neck pain. Okay, so anyone from boys? नंदिनी जे बोलली त्याच्यासाठी काही उपाय त्याच्यावर जो आपण ऍडव्हान्टेज मध्ये कन्सिडर करू शकू? Quickly write your name in the chat box. Though the information is available, we might face some health issues by using such इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स, असं नंदिनी म्हणलं. आता त्याच्यावरती कोणालाच काही नाही बोलायचंय? मागच्या वेळेला पहिल्यांदा डिबेट करून पण एवढी सगळी लोक बोलत होती आणि आज काय झालं? बॉईज विल बी टॉकिंग अबाउट ऍडव्हान्टेजेस. सो नंदिनीनी एक डिसएडव्हान्टेज सांगितला, त्याच्या लाईन मध्ये कोणाला काही नाही बोलायचंय? राईट समथिंग इन द चॅट बॉक्स. इज माय व्हॉइस क्लिअर? माझा आवाज येतोय? येस. सो बाकी कोणाला काही बोलायचं नाहीये? मग नंदिनी बोलली त्याच्या अगेन्स्ट मुलांमध्ये कोणाला? ओके, जय प्लीज कंटिन्यू. बाकी कोणाचं नाव आलेलं नाहीये, बट इट इज नॉट गुड. बाकीची एवढी सगळी मुलं आहेत. जय बोल. Ma'am, we can rest some time and we are not using gadgets all the day. Okay, so we can take rest for some time as well as we can do some exercises for eyes or back or neck which will be helpful for health. Okay, आता दोघींची नावं आली. व्हेरी गुड. पहिल्यांदा प्रार्थना, मग कादंबरी. दोघींनी सांगा. सो वी विल स्टार्ट विथ प्रार्थना. यू कॅन स्विच ऑन युअर माइक नाउ. Ma'am, if we use laptops or mobiles for a long period, we may, due to that device radiation, eyes may get affected, or we may have skin problems due to it. Okay, so due to radiations, again, physical health problems might be faced because of this. Correct, Kadambari? Because of electronic gadgets, electricity are loose in large proportion to charge mobiles and laptops. Okay, another nice point that apart from health issues, electricity is used up. A large amount of electricity is used up. Okay, आता दोघं मुलं पण आली. व्हेरी गुड.
पहिल्यांदा अथर्व तू बोल, नंतर वेदांत बोलेल. अथर्व प्लीज स्टार्ट. But we use mobile or laptop in I guess your voice is breaking or there is some network issue at your end. सगळ्यांना असं होतंय की फक्त मला प्रॉब्लेम येतोय, त्याचा आवाज व्यवस्थित येत नाहीये, जरा चॅटबॉक्स मध्ये सांगा. नाही येते ना? ओके अथर्व, तुला परत थोड्या वेळाने मी बोलायला देते. येस, ओके ओके, नो प्रॉब्लेम. वेदांत, वेदांतच नाव होतं ना बरं? हा, वेदांत बोल. Ma'am, though she had said that it could affect us, but we have to develop according to the changes. Otherwise, we will remain back and be failed. ओके, The age is of technology, so we need to develop. लास्ट सेंटेन्स मी मिस केलं, तू काय बोललास ते? According to technology, we have to develop. Otherwise, we Okay, will okay, remain yes. back. Yes, okay. So with the technology, we have to get adjusted with the technology and we have to move further. Yes, Atharva, you can switch off your mic now. when Yeah. we use mobile or laptop in limited time, then no problem we have in eyes or so health. Yes. Okay. So the problem will not arise if we fix the timing for use of laptops, mobiles or TV. सो दॅट वॉज अथर्वस पॉइंट. त्याच्यावर कोणाला मुलींना काही बोलायचं आहे की आपण जर तुम्ही म्हणलात की हेल्थ इश्यू होऊ शकतो, फिजिकल हेल्थचे इश्यूज होऊ शकतात. वेदांत 1-2 मिनिट, आता आधी मुलींपैकी कोणाला तरी बोलू दे. सो जर असे इश्यूज येणार असतील तर त्याचा उपाय त्यांनी असं सांगितलं की खूप काळासाठी न यूज करता आपण एका फिक्स टाइम मध्ये ते यूज करू शकतो. सो व्हॉट विल बी युअर आन्सर फॉर दिस? गर्ल्स मधून कोणी? लावण्या, कादंबरी, नंदिनी. ओके, येस. नंदिनी एकच मिनिट हा, तुझं एकदा झालंय ना तर आधी भैरवी बोलेल, मग तू बोल. भैरवी, स्विच ऑन युअर माइक. Yes, ma'am. Am I audible? Yes. Yeah, there should be a limit for everything, and if it happens that we don't follow the limit, so in such cases we waste our time, we waste our money also somewhere, and somewhere it causes problem to our health also. Okay, very good, correct. So even though we are limiting the time for use of such gadgets, we don't actually follow it. Nandini, what you want to say or what you want to add to it? Yes, Nandini. Okay, you wanted to tell the same. Yes, Jay, please switch on your mic. Ma'am, but we can use UV glasses for our eyes, and we can keep some time limit and take some measure for Okay. learning technology devices. And we are not wasting that time. We can search some information and many things. ओके, सो आपण फक्त जेव्हा लॅपटॉपवर आहे किंवा मोबाईलवर आहे, इट इज नॉट नेसेसरी की आपण फक्त व्हिडिओ गेम्सच खेळत असू किंवा काहीतरी टाइमपास करत असू. आपण काहीतरी इन्फॉर्मेशन सुद्धा अभ्यासही करत असू, काहीतरी बघत असू त्याच्यावरती चांगलं. ओके, अजून नवीन नाव आलं आपल्याकडे, दीप. येस, प्लीज ऍड युअर पॉइंट. Ma'am, our mobile keep far from our eyes. ऑल मोबाईल सेंटेन्स मिस झालं माझ्याकडून, सॉरी. Keep mobile far from our eyes. Okay, we can keep mobiles away from our eyes so that the rays coming from that or radiations coming from that will not affect. Okay. Kadambari. Yes, Kadambari.
She left. Prarthana. Ma'am, but I've seen some people, they use mobile by bending. I mean, they keep the mobile so low and they bend from their. I mean, it affects the bone structure. Yes, okay. The proper posture is not maintained while watching or using mobile phones. Very good. कादंबरी 1-2च मिनिट हा. तुझं नाव घेतलं होतं मी, बट मे बी तेवढ्यात तुझा नेटवर्क इश्यू झाला. सो एकदा मैत्रेयला त्याचा पॉइंट ऍड करू दे, मग वेदांत बोलेल, मग कादंबरी तू येऊ शकशील. सो मैत्रेय पटकन करा फक्त, आता आपल्याकडे 2च मिनिट आहेत. Yes, ma'am. Can I? येस येस. Ma'am, if people, human will be unknown with electronic devices, so the world will become one or more year back in the future. As seeing today's condition, electronic devices हा. or electronic gadgets are the only scope of today's student's education or his studies or her studies. Yes, correct. So, at the current situation, or if the same situation comes in future, then the only option is use of electronic gadgets. Correct. Yes, the world can be one or more year back in the future. Yes, correct. Yes, thank you. Very good. Next, Kadambari. We can use books instead of laptops and other device. That is better. Okay, so the use of hard copies or books is preferable, or notebook or any notes is preferable over the use of laptops for getting information. We can go to the library and yes, what Jay wrote just, ma'am, and in the future everything will be done by the use of technology. Correct. ओके, ठीक आहे. अजून बऱ्याच लोकांना बोलायचंय, बट सेमिस्टर एक्झाम बद्दल आपल्याला शंकर सर सांगणार आहेत. सो आपण आता हे थांबवूया, नेक्स्ट लेक्चरला परत कंटिन्यू करूया. इज इट ओके? Yes, you can tell in the next lecture. We'll continue on the same topic in the next lecture. Okay, thank you. Shankar sir? Okay, ma'am. Shall I continue? Yes, sir. Thank you. Yes, ma'am. Thank you. So students, please let me know whether I'm audible clearly. Okay. ठीक है. ओके, ठीक है. सो जैसे कि आप लोगों को पता है कि कल से आपकी सेमेस्टर एग्जाम शुरू हो रही है, बराबर. सो लास्ट टाइम आपने जो टेस्ट दी थी वो टेस्ट आपकी ऑब्जेक्टिव टाइप टेस्ट थी, बराबर. मतलब कि आपको क्वेश्चंस दिए होते थे, उसके 4 ऑप्शंस दिए होते थे और आपको 4 ऑप्शंस में से एक ऑप्शन सेलेक्ट करना होता था, बराबर. सो इस बार ऐसा नहीं होगा. इस बार कुछ क्वेश्चंस ऑब्जेक्टिव भी रहेंगे और कुछ क्वेश्चंस सब्जेक्टिव भी रहेंगे. मतलब कि आपको कुछ क्वेश्चंस के आंसर्स एक्चुअल में लिखने हैं. ओके. सो आप ये किस तरह से करेंगे, इसके लिए मैं आपको एक छोटा सा डेमो देना चाहूंगा. ठीक है. इस डेमो के बाद में वही डेमो लिंक मैं आपको सेंड कर दूंगा ग्रुप पे. सो आप लोग प्रैक्टिस कीजिए so that you won't face any difficulty in the examination. Okay. So now I am presenting my mobile screen. Everyone please let me know whether my mobile screen is visible or not. Okay. Yeah. Okay, thank you. So as you know, you get one link. Okay. And you, okay, just sorry. Okay. सी, मैंने ये जो लिंक है वो 7th स्टैंडर्ड तक के स्टूडेंट्स को दी है. सो यू विल जस्ट गो टू द लिंक एंड द एग्जाम इज ओपनिंग. सी, दिस इज अ डेमो. सो put your mail address like I'm putting here mine. Put your name. Sorry, exam date. Okay, and then just click on next. So see, यहाँ पे मैंने एक क्वेश्चन दिया है, that is of objective type question. तो यहाँ पे एक क्वेश्चन है, आपके एग्जाम में 5 क्वेश्चंस रहेंगे ऑब्जेक्टिव टाइप के. ठीक है. So which of the following is the capital city of Maharashtra? Obviously you know that
मुंबई इज द आंसर. ओके, सो आई विल क्लिक ऑन इट एंड नेक्स्ट. ये इस टाइप के क्वेश्चंस आपने सॉल्व किए हैं, सो इसमें मुझे ज्यादा बोलने की जरूरत नहीं है. सो नाउ नेक्स्ट इज मैच द फॉलोइंग टाइप वाला क्वेश्चन, कि अगर मतलब आपको मैच द फॉलोइंग टाइप का क्वेश्चन किस तरह से सॉल्व करना है. देखिए यहाँ पे मुझे 1 की पेयरिंग जो है वो 1 के साथ में करनी है. सो व्हाट आई विल डू, आई विल क्लिक ऑन दिस बॉक्स. सी, लेफ्ट साइड में भी 1 है और ऊपर में भी 1 है. ओके, सो 4 की पेयरिंग 4 के साथ करनी है. सो आई विल क्लिक लाइक दिस, 3 with 3, 2 with 2. So this is how you have to solve the match the following type of questions. Okay, so questions आपके अलग अलग रहेंगे लेकिन solve आपको इसी तरह से करना है. Now, okay, sorry, let's come to the subjective questions. मतलब देखिए यहाँ पे मैंने एक क्वेश्चन लिखा है, उसका आंसर आपको एक सेंटेंस में लिखना है. इन विच स्टैंडर्ड डू यू स्टडी, ये क्वेश्चन है. तो इसका आंसर आप नोटबुक पे लिखेंगे या फिर ब्लैंक पेज पे लिखेंगे. और व्हाट यू हैव टू डू, यू हैव टू अपलोड फोटोग्राफ ऑफ दैट आंसर. हाउ यू आर गोइंग टू डू दिस, just click on the add file button. See, add file button is here. After that, select files from your device. और आपको यहाँ पे 2 ऑप्शंस दिखाई दे रहे हैं, बराबर, कैमरा एंड फाइल्स. सो कैमरा पे आप सेलेक्ट करेंगे तो आपका कैमरा ओपन हो जाएगा एंड यू विल बी एबल टू कैप्चर अ फोटोग्राफ. ठीक है, तो आपको फोटोग्राफ लेना है और यहाँ पे अपलोड करना है. मैं यहाँ पे अभी कैमरा ऑन नहीं कर रहा हूँ. ठीक है, सो आई जस्ट गेट बैक. सो दिस इज आंसर इन 1 सेंटेंस. इस टाइप के 4-5 क्वेश्चंस रहेंगे. और नेक्स्ट क्वेश्चन जो रहेगा, अभी मैं नेक्स्ट नहीं जा पाऊंगा क्योंकि मुझे कोई ना कोई फाइल यहाँ पे ऐड करनी पड़ेगी, लेकिन आपके क्वेश्चंस जो है वो कंपलसरी नहीं रहेंगे. सो आंसर इन ब्रीफ हो या फिर गिव रीजंस हो, किसी भी टाइप का सब्जेक्टिव टाइप का क्वेश्चन हो, जहां पे भी आपको ऐड फाइल का बटन दिख रहा है, दैट मीन्स उस क्वेश्चन का आंसर आपको लिखना है. You have to write the answer on notebook or blank page and you have to upload the image of that answer. Okay, so फोटो कैप्चर करते वक्त कुछ चीजें आपको ध्यान रखनी है. जब आप एग्जाम दे रहे हैं सो यू हैव टू बी इन गुड नेटवर्क एरिया. ठीक है, मतलब आप जो फोटो अपलोड करने वाले हो तो उसके लिए थोड़ा सा टाइम लगेगा और इंटरनेट की स्पीड भी आपकी अच्छी होनी जरूरी है. मेक श्योर आपके मोबाइल की सेटिंग्स इस तरह से हो कि कम स्टोरेज ऑक्यूपाई करें. मतलब अगर आपका फोटो 1 MB का या फिर 2 MB का है तो वो इजीली अपलोड हो जाएगा. अगर फोटो की साइज बड़ी है लाइक 8 MB या फिर 10 MB 15 MB, तो ये बहुत टाइम लेगा. ठीक है, सो यू हैव टू टेक केयर ऑफ दैट कि आपके फोटो की साइज मिनिमम होनी चाहिए, जितनी मिनिमम हो सके उतनी. और फोटो की साइज मिनिमम होनी चाहिए. इसके साथ साथ वो जो आपने फोटो लिया है दैट फोटो शुड बी क्लियरली विजिबल. ओके, टीचर यहाँ पे उस फोटो को देख के ही आपका आंसर चेक करेंगे. सो इट शुड बी क्लियरली विजिबल. ओके मैत्रिया, आई विल गेट बैक टू यू, बट लेट मी जस्ट गिव फ्यू इंस्ट्रक्शंस. ठीक है, ठीक है. सो कहाँ तक थे हम? हाँ, फोटो की क्वालिटी अच्छी होनी चाहिए और आप अच्छे नेटवर्क एरिया में बैठिए. ओके, सो एग्जाम को जाने से पहले आप एक बार चेक कर लीजिए कि आपके मोबाइल के कैमरा से जो फोटोज निकल रहे हैं उसकी साइज कितनी बन रही है. ओके, मतलब 4 MB का बन रहा है, 5 MB का या फिर 10 MB का. सो इस तरह से आपको करना है. ओके, सो आई होप यू अंडरस्टूड हाउ टू अपलोड योर आंसर्स. ठीक है, ओके, जस्ट बट द साइज ऑफ आवर फोटो इज नॉट इन आवर हैंड टू एडजस्ट इट. यस, इट इज इन आवर हैंड. अगर हम कैमरा में जाके सेटिंग्स चेंज करें तो फोटो की साइज एडजस्ट हो सकती है. ओके, वो सेटिंग्स में ऑप्शन रहता है, आप लोग देख लीजिए. रेजोल्यूशन थोड़ा सा कम रहेगा तो फोटो की साइज भी कम हो जाएगी. ओके, सो रेजोल्यूशन सिर्फ उतना ही रखना है जिससे कि हमें फोटो दिख पाए. ठीक है, सो ये जो डेमो एग्जाम की लिंक है मैं आपके ग्रुप पे पोस्ट कर दूंगा, आप लोग ट्राई कीजिए. एवरीवन प्लीज ट्राई इट. अगर कोई डिफिकल्टी है तो कल सुबह तक मैम को बताइए. ओके, सो मैम मुझे बताएंगी एंड आई विल गिव यू द सॉल्यूशन. ओके, सो आई होप सब लोगों को समझ में आ गया है कि किस तरह से आपको एग्जाम कल देनी है. ओके, 2 important things to remember. Sit in a good network area. आपका नेटवर्क अच्छा होना चाहिए क्योंकि आपको फोटोज अपलोड करने हैं. एंड मेक श्योर your photos are clearly visible and its size is small. Okay, so that's it from me and thank you everyone. Thank you ma'am. Thank you sir.
Yes. Okay, so you can leave the meeting now. We'll meet in the next lecture. मैत्रेय, आय थिंक तुझ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन मी थोडंसं फार द्यायचा प्रयत्न करते बघ. तुझं असं म्हणणं आहे की जे फोटो अपलोड करायचे त्याच्यासाठी लॅपटॉप वरती कॅमेरा नसेल,